नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी बातमी। 11 वर्षांनंतर पेन्शन होणार दुप्पट। जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती। त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल आणि चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स पाहायला मिळतील। तुम्ही जर खाजगी क्षेत्रात काम करत असाल किंवा सेवानिवृत्त झाले असाल तर तुमच्यासाठी खरोखरच आनंदाची आणि मोठी बातमी समोर येत आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना तब्बल 11 वर्षांनंतर पेन्शन रकमेत मोठी वाढ करण्याचा विचार करत आहे। 2014 नंतर पहिल्यांदाच असा निर्णय होणार असल्याने देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे। पेन्शन वाढ कधी होणार? या महत्त्वाकांक्षी निर्णयाचा अंतिम निर्णय याच महिन्यात होणाऱ्या EPFOच्या केंद्रीय बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे। ही वाढ 1 जानेवारी 2024 किंवा 1 एप्रिल 2024 पासून लागू केली जाऊ शकते। ही वाढ एवढी महत्त्वाची का? आज महागाई आणि जगण्याचा खर्च किती वाढला आहे हे आपण सगळेच पाहतोय। अशा परिस्थितीत निवृत्तीनंतर मिळणारी किमान पेन्शन अनेकदा सन्मानजनक जीवन जगण्यासाठी पुरेशी नसते। EPFO आता किमान पेन्शन 1000 वरून थेट 2000 किंवा 2500 पर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे। या निर्णयामुळे सुमारे 75 लाख पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। ही सुधारणा निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना अधिक स्थिर आणि सन्मानजनक पेन्शन देईल।